जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया विठ्ठलाला विठोबा हे नाव कसं पडलं. महाराष्ट्राचं भाग्यस्थान, भक्तांचं वैकुंठ म्हणजे पंढरपूर. विठ्ठल विठ्ठल गात चला, दुःख संकट दूर करा. पंढरपूरचं पांडुरंग रुक्मिणीचं मंदिर विठोबाच्या भक्तीने भारावलेलं आहे. या मंदिराच्या बांधकामाची सुरुवात साधारण 13व्या-14व्या शतकात यादव राजवटीत झाली. पुढे विजयनगर, आदिलशाही, मराठा आणि पेशवे काळात मंदिराचं सौंदर्य वाढवलं गेलं. माझे माहेर पंढरी, आला विठोबा अंगणी. या मंदिराची कहाणी पुंडलिक भक्ताशी जोडलेली आहे. पुंडलिक हा माता पित्यांची नितांत सेवा करणारा एक आदर्श पुत्र होता. तो आधी संसारात गुंतलेला होता, परंतु एकदा काही संतांची भेट झाल्यावर त्याच्या आयुष्याला दिशा मिळाली. तो आपल्या माता पित्यांच्या सेवेत इतका तल्लीन झाला की त्यांच्या सुखासाठी स्वतःच्या इच्छांना बाजूला ठेवू लागला. याच पुंडलिकासाठी भगवान विष्णू स्वतः पंढरपूरला आले. त्यावेळी पुंडलिक आपल्या माता पित्यांच्या सेवेत व्यस्त होता. विठोबालाही बघून त्याने देवाला थांबायला सांगितलं आणि विटेवर विठोबा उभा राहिला. म्हणून त्यांना विठोबा किंवा विठ्ठल म्हणतात. पुंडलिकाच्या या भक्तीमुळे पंढरपूर हे भक्ती क्षेत्र म्हणून प्रसिद्ध झालं. चंद्रभागेच्या तीरी विठोबा उभा धरूनी विटा. मंदिराचं स्थापत्य दगडात बांधलेलं असून गाभाऱ्यात विठोबाची काळ्या शाळीग्राम दगडाची मूर्ती आहे. मूर्ती उभी आहे, कमरेवर हात ठेवलेले, भक्तांना आश्रय देणारी. विठोबाच्या शेजारी रुक्मिणी देवीचं मंदिर आहे. तिच्या मूर्तीचं बांधकाम पुढील काळात पूर्ण झालं. पंढरपूरचं मंदिर चंद्रभागा नदीच्या काठी वसलेलं आहे. नदीचं वळण चंद्रासारखं असल्यामुळे तिला चंद्रभागा म्हणतात. विठोबा रखुमाईचा राजा, वारी करीत साजिरा बहुराजा. दरवर्षी लाखो वारकरी विठोबाच्या दर्शनासाठी चालत पंढरपूरला येतात. आषाढी आणि कार्तिकी एकादशीला इथे अपार गर्दी होते. हे मंदिर म्हणजे महाराष्ट्राच्या भक्तीची शाश्वत ओळख आहे. जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल.